अध्यक्ष आदरणीय शिवसेना इंजिनियर विजयकुमार घोगरे साहेब, प्रदेशाध्यक्ष मराठा सेवा संघ तथा मुख्य अभियंता जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य, ज्यांच्या संकल्पनेतून हा ते बुलढाण्याचे केवळ महाराष्ट्रातच नाही पूर्ण भारतभर गाजणारे कर्मवीर धर्मवीर संजीवभाऊ गायकवाड, भाऊंनाही धर्मवीर म्हणून घ्यायला आवडते, परंतु आम्ही त्यांना जाणीवपूर्वक कर्मवीर ही पदवी दिलेली आहे। वर कीच वर्षित या नायानं जो आपली वाटचाल करतो, आपलं काम हीच पूजा जो समजतो, तसा हा आपला आमदार सर्व बुलढाण्याकरता गळ्यातला ताईत आता बनलेला आहे। आज आपण ते 6 भूमिपूजन या ठिकाणी ठेवलेले आहेत। माननीय अध्यक्ष कार्याध्यक्ष यांच्या नजरेस मी एक बाब आणून देऊ इच्छितो की हे 6 म्हणजे काहीच नाही, कदाचित त्यांना खूप वाटलं असेल। आम्ही एका वेळेस 26 महापुरुषांचे स्मारक या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचं अनावरण किंवा लोकार्पण केलेलं आहे। महाराष्ट्रात पहिल्यांदाच होणारे असे कितीतरी कार्यक्रम आहेत की मला वाटते ही गिनीज बुकने त्यांची आपण होऊन दखल घ्यायला पाहिजे। तर असे उद्घाटक आणि आपल्या सर्वांचे लाडके संजू भाऊ आणि विचारपीठावर अधीनस्थ सर्व मान्यवरांची मी आता नावं घेण्यात वेळ घालवणार नाही। आमचे कार्याध्यक्ष नवनाथजी राठगे साहेब, शिकरे साहेब, भाऊ आणि सगळी दिग्गज मंडळी बसलेली आहे। भाऊंना पुन्हा 12 वाजता दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं आहे, त्याच्यामुळे प्रास्ताविका जास्त वेळ घेणार नाही। पण विविध म्हणजे सरकारी विभागामध्ये काम करणारी जी मंडळी आहे यांच्याकडे साधारणपणे नकारात्मक भूमिकेतून बघितले जाते, परंतु महाराष्ट्रात केवळ बुलढाणा विधानसभा मतदारसंघ असा आहे की मला वाटते सर्वांना या ठिकाणी न्याय मिळालेला आहे। तुम्हाला सांगायला मला आनंद होईल की सगळ्यांचे म्हणजे डॉक्टर्स, आयुर्वेदिक डॉक्टर्स, दंतवैद्यकीय, IMA सगळ्या डॉक्टरांचे भवन या ठिकाणी उभे राहिले आहेत। लोकांपणे परवा का त्याचं झालंय। भाऊंना मी म्हटलं, भाऊ सगळ्यांना घेतलं, तुम्ही मोठ्या प्राण्यांचे डॉक्टरच का होताय? तर ते सुद्धा भाऊंनी पशुवैद्यकीय भवनासाठी सुद्धा दिला आणि मराठा सेवा संघाच्या कार्यालयासाठी सुद्धा 50 लाख निधी दिला। आणि त्यावेळेस निधी जवळजवळ संपलेला असताना आम्ही गेलोय, त्यांचा निधी मी तुम्हाला देईल असं भाऊंनी आपल्याला आश्वासन दिलं। आणि मला असं वाटतंय की नुसते कर्मवीर नाही, हे कामदार दमदार महाराष्ट्रात मला वाटतं एकमेव आमदार असेल की ज्याचं नाव आता दिल्लीपर्यंत गाजतंय। आणि केवळ बऱ्याच वेळा आता मी भाऊ म्हणतोय, लोक ज्यावेळेस निवडणुकीच्या आधी आपल्याला मिळालं नाही हे तुम्हाला दिलेलं चॉकलेट आहे। अरे भाऊ जे बोलतो तो करून दाखवतो, जो मैं बोलता हूँ वो करता हूँ, हा खरा डायलॉग जर कोणाचा असेल तर मला वाटतं ते फक्त भाऊंना भेट होते। आणि आतापर्यंत त्यांनी जे बोललं ते झालं नाही असं एकही उदाहरण नाही। आणि हे जे 6 भूमिपूजन आज या ठिकाणी झालेले आहेत हे लवकरच आपल्याला प्रत्यक्षात दिसतील याची सर्वांना या ठिकाणी जे बसले आहेत त्यांना खात्री आहे। खरं म्हणजे मला खूप बोलायचं असते, व्हेटरनरी डॉक्टर आहे मी, घरी बोलता येत नाही, जनावरांच्या पेशंटशी बोलता येत नाही, असा चान्स भेटला तर बोलावंच वाटतंय। परंतु पहिलेच सूचना आली की तुम्ही माईक हातात घेतल्यावर प्राध्यापकासारखे घंटी वाजेपर्यंत बोलत बसू नका। भाऊंनी सूचना केली आहे, त्यांना दुसऱ्या कार्यक्रमाला जायचंय। तर बाकीची जी मंडळी आहे त्यांचे मी नामोल्लेख केला नाही, त्याबद्दल क्षमस्व। आणि केवळ 2 मनोगत या ठिकाणी आपल्यासमोर होती